एका राज्यस्तरीय स्पर्धा घेत असतो. सोलापुरात ही एक मोठी मेजवानीच असते. 15 मिनिटाचे असे छोटे छोटे नाटकं असतात. संबंध महाराष्ट्र राज्यस्तरीय असल्यामुळे संबंध महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून त्यासाठी टीम्स येत असतात आणि इथे त्यांचं सादरीकरण केल्यानंतर त्यांना त्यांचे जे प्रशिक्षक असतात ते सुद्धा आपण सोलापूरचे लोकल प्रशिक्षक ठेवत नाही. आपण प्रत्येक वेळी बाहेरचेच प्रशिक्षक ठेवून ते जे नंबर काढतील त्यांना आपण पुरस्कार देत असतो आणि बक्षीस देत असतो. आणि ह्याच कार्यक्रमात प्रत्येक वर्षी नाट्यक्षेत्रात भरीव काम केलेल्या नाट्य कलावंताला आपण रंगसाधक पुरस्कार प्रत्येक वर्षी देत असतो. आजपर्यंत आपण 10 वर्ष झाली सलग आपण असे पुरस्कार देत आलेलो आहे. आम्ही सुरुवातीला असं प्रयत्न केला होता की सोलापूरच्या बाहेरच्या कलावंतांनाच असे पुरस्कार द्यायचे, कारण इथं आपलेच लोक कमिटीत असतात असा आमचा प्रयत्न होता. आत्तापर्यंत आम्ही 10 पुरस्कार हे सोलापूर शहराच्या बाहेरच्या रंगकर्मींना दिलेले आहेत. पण ह्यावर्षी आम्हाला असं वाटलं की सोलापुरात सुद्धा नाट्यक्षेत्रात काम करणारे अनेक दिग्गज लोक आहेत, त्यांना आपण पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केलं तर फारच चांगलं होईल असं आम्हाला वाटलं. आणि त्यामुळं आम्ही जी इथं कमिटी नेमलेली आहे पुरस्कार देण्यासाठी त्यांनी नाव सुचवताना आम्ही त्यांना विनंती केली की सोलापुरात नाट्यक्षेत्रात काम करणारे एखाद्या कलावंतांना पुरस्कार देण्यासाठी आपण विचार करावा. आणि त्यात त्यांनी तसा विचार केलेला आहे असं वाटतंय. आणि मग ते बघून त्यांनी नाव डिक्लेअर करणार आहेत की या वर्षीचा रंगसाधक पुरस्कार 2026चा कुणाला द्यायचं ते नाट्यक्षेत्रातल्या कलावंताचं नाव ते डिक्लेअर करणार आहेत. मी या श्रीमती प्राध्यापक विद्या काळे यांना यावर्षीचा पुरस्कार द्या. ह्या वयात सुद्धा अजूनही ते संगीत नाटक लिहित आहे, सादर करताय दरवर्षी सातत्याने. यावर्षीसुद्धा ते करतायत. म्हटलं अशा व्यक्तीचा सन्मान व्हायला पाहिजे. आणि आयोजकांची पण इच्छा होती की आपण सोलापुरात चालू करावा. तर आम्हाला असं वाटलं की विद्या काळे आमच्या बाईच आहेत त्यांच्याकडे शिकलो आम्ही. पण त्याच्यासाठी त्या योग्य व्यक्ती आहेत असं आम्हाला वाटलं. म्हणून प्राध्यापक विद्या काळेबाई यांची निवड आपण जाहीर केलेली रंगसाधक पुरस्कार.